सफन्या अध्याय 1. यहुदाचा राजा आमोन याचा पुत्र योशिया याच्या कारकिर्दीत सफन्या बिन कुशी बिन गदल्या बिन अमर्या बिन हिजकिया याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, मी भूपृष्ठावरून सर्व काही निखालस नाहीसे करीन असे परमेश्वर म्हणतो. मी मनुष्य व पशु नष्ट करीन. मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन. भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन असे परमेश्वर म्हणतो. मी आपला हात यहुदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन. या स्थलातून बाल मूर्तीचे शेष नाहीतसे करीन आणि मूर्तीचे पुजारी व याजक यांचे नावही नाहीसे करीन. जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करीतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिल्कोम मूर्तीचीही शपथ वाहतात, जे परमेश्वरापासून परांगमुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरिले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यास मी नष्ट करीन. प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितास पवित्र केले आहे. परमेश्वराच्या यज्ञसमयी असे होईल की सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढविला आहे त्यांचा मी समाचार घेईन. त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकितात, त्या सर्वांचा समाचार मी घेईन. त्या दिवशी मासळी दरवाजातून ओरडण्याचा आवाज होईल. दुसऱ्या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल असे परमेश्वर म्हणतो. मक्तेशच्या रहिवाशांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत. चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत. त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की परमेश्वर बरे करीत नाही व वाईटही करीत नाही, त्यांचा मी समाचार घेईन. त्यांचा माल लुटला जाईल, त्यांची घरे उजाड होतील. ते घरे बांधितील पण त्यात वसणार नाहीत. द्राक्षीचे मळे लावितील पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाहीत. परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे. तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस. तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.
मी माणसांवर संकट आणीन. ते अंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकितील. परमेश्वराच्या क्रोध दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.